Do you know? Water. A compound pure water is a compound formed by a chemical combination of the elements hydrogen and oxygen. जे प्युअर वॉटर आहे, स्वच्छ पाणी आहे, ते कशाचं कॉम्बिनेशन आहे, केमिकल कॉम्बिनेशन आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं. वॉट एव्हर मे बी द सोर्स ऑफ वॉटर, द proportion ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट इज ऑलवेज इट्स वन. कोणत्याही स्रोतने आपण कोणत्याही ठिकाणचं पाणी जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये जे ऑक्सिजन आणि हायड्रोजन जे मूलद्रव्यांचं जे प्रमाण असतं ते 8 एकच असतं, तेव्हाच ते पाणी बनतं. त्यामुळे त्याचं प्रमाण काय असणार आहे? 8 एकच असणार. मग ते नदीतलं घ्या, तर मग तलावातलं घ्या किंवा मडक्यातलं घ्या, ते पाणी 8 एकच त्याचं प्रमाण असतं. द हायड्रोजन इज ॲन इनफ्लेमेबल गॅसेस वाय ऑक्सिजन गॅस सपोर्ट्स कंबशन. मग हायड्रोजन हा इनफ्लेमेबल आहे, ज्वलनशील पदार्थ आहे, आणि ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा पदार्थ आहे. However, the compound water formed by a chemical combination of the gaseous element hydrogen and oxygen is liquid. तेव्हा जेव्हा ह्या दोघांचंही एकत्रीकरण होतं आणि म्हणजे कंपाऊंड बनतं, तेव्हा काय होतं, त्याचं म्हणजे आता हायड्रोजन म्हटलं तर गॅस आहे, ऑक्सिजन म्हटलं तर गॅस आहे, पण त्यांना कंपाऊंड पोझिशन आली त्यांची, तेव्हा त्यांचं द्रवरूपामध्ये रूपांतर होतं, कारण त्याच्यापासून पाणी बनतं, मग ते लिक्विडिटी असतं. ओके. इट इज नायदर इन्फ्लेमेबल नॉर डज इट सपोर्ट कंबशन. मग ते ज्वलनशीलही नाही आहे. पाणी ज्वलनशील आहे का? नाही. हायड्रोजन हे ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करणार आहे, पण पण पाणी, त्याच्यापासून बनलेलं पाणी हे ज्वलनशील नाही आहे, त्याचा गुणधर्म वेगळा आहे आणि ते ज्वलनास मदतही करत नाही. मग काय होतं, तर ऑन द कॉन्ट्रेरी इट हेल्प्स द एक्सटिंग्विश फायर. एक्सटिंग्विश म्हणजे नष्ट करायला, म्हणजे आगीला विझवायला पाण्यामुळे मदत होते. म्हणजे त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन्ही गोष्टी ज्वलनाला मदत करणाऱ्या पूरक असल्या तरीसुद्धा त्याच्यापासून बनलेलं कंपाऊंड म्हणजे पाणी हे द्रवरूप आहे, लिक्विडिटी आहे, पण त्याचा गुणधर्म तो नाही आहे. त्याचा गुणधर्म आहे उलट त्याच्या विपरीत आहे. मग तो ज्वलनशील नाही आहे, तो ज्वलनास मदतही करत नाही आहे, ज्वलनशीलही नाही आहे, उलट ते जे ज्वलनशील आहे त्याला विझवायला ते मदत करत आहे, म्हणजे त्याचा गुणधर्म बदलतो आहे. मिल्क. अ मिक्सचर. मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज, फॅट्स, प्रोटीन्स अँड फ्यू मोर नॅचरल सबस्टन्स. मिल्क हे मिक्सचर आहे. कशाचं? तर पाण्याचं, लॅक्टोजचं, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ असतात त्याच्यामध्ये, प्रोटीन्स असतात, हे सगळ्या गोष्टींचं ते मिक्सचर आहे. द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स ऑफ मिल्क इज डिफरंट ॲज पर इट्स सोर्स. मिल्क जसं येतं, ज्या स्रोतमधून येतं त्याच्याप्रमाणे त्याचं इन्ग्रेडियंट्स बदलतात, त्याचं प्रपोर्शन बदलतं इन्ग्रेडियंट्सचं. द प्रपोर्शन ऑफ द फॅट्स इन काऊ मिल्क इज 3 to 5%, while it is 6 to 9% in buffalo milk. मग गाईच्या दुधामध्ये प्रपोर्शन किती आहे फॅटचं? तर 3 ते 5% आणि म्हशीच्या दुधामध्ये आहे 6 ते 9%. द इन्ग्रेडियंट्स वॉटर इज नॅचरली प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन इन मिल्क. आणि मिल्कमध्ये हे वॉटरचं जे पदार्थ आहे, वॉटर हे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते जास्त प्रमाणात आहे. देअरफॉर मिल्क एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट. त्यामुळे मिल्कला किंवा दूध हे प्रवाही असतं किंवा त्याला द्रवरूप प्राप्त होतं. द स्वीटनेस ऑफ मिल्क इज ड्यू टू द इन्ग्रेडियंट्स कॉल लॅक्टोज. लॅक्टोज ह्या पदार्थामुळे दुधाला गोडी मिळते. इन अदर वर्ड, द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन मिल्क. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाचं गुणधर्म त्या दुधाला मिळत असतं. Take the following object: iron nail sheet, copper wire, aluminium wire, a piece of coal. Rub each object on a fresh surface of sandpaper and observe. Hammer each object with force. Take care not to hurt yourself. Record your observation in the following table. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहेत आयर्न नेल, कॉपर वायर, ॲल्युमिनियम वायर अँड कोल पीस. इज द सर्फेस शायनिंग? येस और नो? डज द शेप फ्लॅटन, ब्रेक इंटू स्मॉल पीसेस ऑन द हॅमरिंग? ते आपण चेक करूया. आयर्न नेलला काय होतं, जेव्हा आपण हॅमर करतो तेव्हा त्याची शायनिंग थोडीफार येते, येस म्हणू शकतो आपण.
पण त्याचा शेप फ्लॅटन नाही फ्लॅटन नाही होत, त्याचा शेप नाही होत फ्लॅटन, किंवा त्याचे तुकडेही होत नाही नेलचे म्हणजे खिळ्याचे. कॉपर वायर जी असते, कॉपर वायरचं काय होतं, शायनिंग होऊ शकते. कॉपरला आपण हॅमरिंग केलं तर त्याला शायनिंग येऊ शकते. पण त्याचा शेप फ्लॅटन होईल का, तर होऊ शकतो. पण त्याचे तुकडे होतील का, तर नाही. ॲल्युमिनियम वायरच्या बाबतीतही थोडेफार प्रमाणात ती शायनिंग असू शकते किंवा ती फ्लॅटनही थोडीफार प्रमाणात होऊ शकते, पण त्याचे तुकडेही होणार नाहीत. कोल पीसमध्ये मात्र त्याची शायनिंग नाही आहे. कोळशाला जर हॅमरिंग केलं, मारलं, ठोकवलं तर त्याची शायनिंग नाही आहे. पण त्याचं फ्लॅटन होईल का, चपटा होईल का कोळसा, नाही. तो कोळसा चपटा होणारा नाही, तर त्याचे छोट्या छोट्या पीसेसमध्ये ते ब्रेकआउट होतील, म्हणजे ते छोटे छोटे पीसेस होतील त्याचे. पण ते असं आपण तिथे एक तक्ता भरू शकतो. The objects in the above activity are made of the elements iron Fe, copper Cu, aluminum Al, and carbon C respectively. Fill the following table on the basis of the observation obtained on doing the above two tests on each of the objects. Elements having a shiny surface Fe, elements that flatten on hammering Cu, elements with the dull surface Al, and elements that break on hammering C. जसं आपण पाहिलं. You notice that elements has different physical properties like color, paleness, malleability, brittleness. According to that, elements are classified. In early times, elements were classified into metal and non-metals. After invention of new elements, a new type metalloid is discovered. The detailed study of these type elements will be made in chapter metal and non-metal. आपण पाहतो एलिमेंटचे फिजिकल प्रॉपर्टीज जे असतात ते वेगवेगळे असतात. मग काय, शायनी असतात, कोण फ्लॅटन होतात, कोण निस्तेज असतात, डल असतात, पेलनेस, ब्रिटलनेस असते म्हणजे ठिसूळपणा असतात, जसं कोळशाला ठिसूळपणा असतो त्याला हॅमर केलं की. अशा प्रकारे त्यांचे प्रॉपर्टीज वेगवेगळे असतात. आणि पूर्वीच्या काळी काय असायचे, तर दोन गोष्टीमध्ये क्लासिफाईड व्हायचे एलिमेंट्स, मूलद्रव्य, मेटल अँड नॉन मेटल, धातू अधातू. पण त्याच्यानंतर अनेक इन्व्हेन्शन झाल्यामुळे काय आलं, नवीन एलिमेंट्स आले. मग ते नवीन एलिमेंट्स जे आहे मेटलॉइडमध्ये येतात, म्हणजे धातू सदृश्य, धातूच्या प्रमाणे असे दिसणारे किंवा धातूसारखे असे सुद्धा एलिमेंट्स आले. म्हणजे ते एक स्टडी करण्यासाठी एक वेगळा चॅप्टर आहे तो. टाईप ऑफ कंपाऊंड ॲपरेटस: evaporating dish, tripod stand, burner, etc. Chemical compound, washing soda, blue vitriol, sugar, glucose, urea. Keep the evaporating dish on the tripod stand. Take some compound in the evaporating dish. Heat the compound in the dish strongly and with the help of the burner, find out the remains behind the evaporating dish. Repeat the above procedure using limestone, washing soda, blue vitriol, sugar, glucose, and urea instead of compound. Record your observation in the following table. Do this activity carefully under the supervision of your teacher, as some of the powder may catch fire. त्यांनी काय सांगितलेलं आहे, एका स्टँडवर, ट्रायपॉड स्टँडवर तुम्ही काय करा, एक भांडं ठेवा, ज्याला आपण म्हणतो इव्हॅपोरेटिंग, बाष्पन पात्र म्हणतो त्याला आपण. तर ते ठेवा आणि काय करा, त्या कच्च्यामध्ये कापूर टाका आणि कापडाला काय द्या, स्ट्रॉंग हीट द्या आणि हीट दिल्यानंतर त्याचं काय होतो आहे, त्याचे परिणाम काय होत आहेत ते पहा. ते काय होणार, कापडाला हीट दिल्यानंतर ते काय होतं, त्याचं वाफ होऊन जाते. पण जेव्हा आपण इतर गोष्टींबरोबर ते करतो, म्हणजे लाईमस्टोन, वॉशिंग सोडा, ब्ल्यू व्हायट्रॉल, शुगर, त्याच्यामध्ये त्यांना वाफ दिली, त्यांना उष्णता दिली, तर त्याच्यामध्ये त्याचं काय होतं, त्याचं रूपांतर एका काळ्या पदार्थामध्ये होतं. जेव्हा आपण कसं करू तेव्हा त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, काळ्या पदार्थामध्ये होतं. मग पावडर इन द इव्हॅपोरेटेड डिश काय टाकली, कंपोर टाकलं, तर कंपोरचं काय होणार, वेदर देअर वॉज नो रेसिड्यू इन द इव्हॅपोरेटिंग डिश. मग नो असेल, कंपोरच्या बाबतीत नोच असणार आहे, कारण कंपोर पूर्णपणे गायब होऊन जातो, जळून जातो. कलर ऑफ द रेसिड्यू काहीच नसतो. लाईमस्टोनच्या बाबतीत मात्र जेव्हा त्याला हीट करणार आहे तेव्हा त्याचं काय होणार आहे, तिथे रेडिसेल असणार आहे, ते असणार आहे तशातला भाग नाही, असणार आहेत, काहीतरी उरणार आहे त्याला हवा आग लावल्यानंतर किंवा उष्णता दिल्यानंतर.
तर त्याचा कलर कसा असणार आहे, तर ब्लॅक असणार आहे. कारण का, जे उरणार आहे ते कार्बन असणार आहे. आणि मग कार्बन असणार आहे तर कार्बनचा कलर कसा असतो, ब्लॅक असतो. यू सॉ in the above activity that on heating strongly, some compounds give residue while others do not give any residue or give a blackish residue. The black residue is mainly made of carbon. Moreover, when such compounds are strongly heated in air, combine with oxygen to form some gaseous substance. In case their combustion is not complete, black color carbon remain behind as residue. These compounds are called organic compound or carbon compound. मग जेव्हा आपण असं म्हणतो की काही गोष्टींना जाळल्यानंतर ब्लॅक रेसिड्यू काहीतरी रिमेनिंग होतं, ब्लॅकिश टाईपचं काहीतरी रिमेनिंग होतं, ते कार्बन असतं. आणि जेव्हा त्यांचे कंपाऊंड्स हीट त्यांना उष्णता मिळते तर त्याच्यामध्ये काही थोडंसं गॅसेस रूपामध्ये पण जातं. आणि हे जे असतं त्याला काय म्हटलं जातं, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं जातं. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की कार्बन कंपाऊंड, कार्बन संयुगे. मग फॉर एक्झाम्पल मटेरियल लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, कुकिंग गॅस आर मेड ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे पेट्रोल आहे, कुकिंग गॅस आहे, ते काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. The compound, sugar, glucose and urea used in the above activity are organic compound. हे सगळे organic compound आहे. On the other hand, the compound that decompose on strong heating to leave a residue behind are inorganic compound. Common salt, soda, rust, vitriol, limestones are inorganic compound. हे सगळे inorganic compound. इन ॲडिशन देर इज वन मोर टाईप ऑफ कंपाऊंड. आणखीन एक त्याच्यामध्ये कंपाऊंड आहे आणि तो आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. मग द मॉलिक्युल्स ऑफ द कंपाऊंड्स हॅव अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म बाय मेनी ऑटम्स अँड इन द सेंटर ऑफ स्ट्रक्चर मेटल ऑटम्स आर ऑल्सो इन्क्लूड. मग जे कॉम्प्लेक्स असतात, कंपाऊंड्स असतात, तर त्याच्यामध्ये कसे अणुरेणूंनी जी संरचना तयार त्यांची झालेली असते, त्याच्या मध्यभागात काय असतं, धातूच्या अणूंचा सुद्धा समावेश असतो. क्लोरोफिल दॅट कंटेन्स मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन दॅट कंटेन्स आयर्न, परत सायनोकोबामिल म्हणजे जीवनसत्व B12 दॅट कंटेन कोबाल्ट आर सम एक्झाम्पल ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. मग ही जी आहे ती काही कॉम्प्लेक्स कंपाऊंडची एक्झाम्पल आहेत. Take 3 beakers, take a little sand and water in the first beaker, take some crystals and blue vitriol and water in the second beaker, take some blue vitriol and sand in the third beaker. Stir the material in all the 3 beakers and record your observation in the following table. म्हणजेच काय 2 चंचुपात्र घ्या आणि त्याच्यामध्ये सँड, वॉटर मिक्स करा, ब्ल्यू व्हायट्रियल आणि वॉटर मिक्स करा, ब्ल्यू व्हायट्रियल आणि सँड मिक्स करा आणि बघा तुम्ही काय त्याचे कशा प्रकारचं त्यांची फेजेस असतात ते पहा. असं त्यांनी एक कृती करायला सांगितलेली. द पार्ट ऑफ द मॅटर हॅविंग युनिफॉर्म कंपोजिशन इज कॉल्ड फेज. मग ते ज्या मॅटरला, एका द्रव्याला एखादा कंपोजिशन असतं एक ठराविक, त्याला फेज म्हणतात. राईट द थर्ड कॉलम ऑफ द टेबल ऑफ द मेंबर ऑफ फेज सीन इन ईच ऑफ द बेकर्स आफ्टर स्टरिंग. वेन ऑल द कंपाऊंड्स ऑफ द मिक्सचर फॉर्म वन फेज इज कॉल्ड होमोजेनियस मिक्सचर. म्हणजे एकाच फेजमध्ये जर सगळे असतील ते होमोजेनियस मिक्सचर असतं. When the components of a mixture are distributed into 2 or more phases is called heterogeneous mixture. मग जेव्हा हे जे मिश्रण आहे ते मिश्रण जेव्हा काय असतं 2 भागामध्ये किंवा त्याच्यापेक्षाही म्हणजे त्यांच्या अवस्थांमध्ये विभागलेले असते, तेव्हा त्याला काय म्हणतात, तर हेट्रोजेनियस मिक्सचर म्हणतात. कारण त्याच्यामध्ये अनेक आहेत ना. होमोजेनियस म्हणजे ते सारखं आहे आणि हेट्रोजेनियस म्हणजे ते विषम आहे असं. All the particles of the solid that stays together or are in the same container constitutes a single phase. Example, a heap of the stone,
A liquid substance along with all the soluble substances dissolved in it together constitutes a single phase. मग आपण ह्याला म्हणू शकतो की बाबा पार्टिकल्स असतात सॉलिडमधले ते एकत्र असतात, लिक्विडमध्ये ते थोडे दूर दूर असतात. मग काय असतं तर लिक्विड सबस्टन्स अलॉंग विथ ऑल सॉल्युबल सबस्टन्स डिझॉल्व इन द इट टुगेदर कॉन्स्टिट्यूट्स अ सिंगल फेस. म्हणजे सी वॉटर जसं आहे, सी वॉटरमध्ये काय आहे, पाणी आहे आणि सोडियम आहे. अ लिक्विड ऑर ऑल इट्स ड्रॉप प्रेझेंट टुगेदर or in the same container constitutes a single phase. मग जसं रेन ड्रॉप आहे, हे सगळं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लिक्विड प्रेझेंट कसं करतं, सॉलिड प्रेझेंट कसं करतं, किंवा लिक्विड आणि जे आता आपण म्हणू शकतो लिक्विड जरी असलं तरी ते एकमेकांमध्ये मिश्रण पूर्णपणे होईलच असं नाही आहे. कारण जसं ऑइल आणि वॉटरचं मिश्रण होत नाही तसं प्रत्येक प्रवाही पदार्थाचं मिश्रण होत नाही, ऑइल आणि वॉटर मिक्स होत नाही. हा एक एक्झाम्पल आहे. परत जी हवा आहे ती हवासुद्धा एक प्रकारचं एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये अनेक गॅसेस असतात. हे त्यातनं आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. Take 3 bakers, take 10 g common salt in the first beaker, 10 g sawdust in second beaker and 10 ml milk in the third beaker. Add 100 ml water to all the 3 beakers and stir. Which of the mixtures shows separate water phase? Place the 3 beakers in front of a vertical held paper and pass a laser beam through the beakers from the opposite side. Use the laser beam under the guidance of teacher. At the same time, observe what appears on the paper in front of beaker. Also look at the beaker from a side. Arrange 3 filtration assemblies using conical flasks, funnel and filter paper for doing filtration. Stir the mixture in the 3 beakers and carry out filtration. Record all the observation in the following table. त्यांनी कृती करायला सांगितली आणि टेबल मध्ये रेकॉर्ड करायला सांगितले सगळे जे मिळेल ते.